विद्यापीठाच्या उपकेंद्राचं विद्यार्थ्यांसाठी हे राहणार आहे. ह्या उपकेंद्राची खरं म्हणजे फार आवश्यकतेसाठी होती की प्रचलित व्यवस्थेमध्ये आज कोणत्याही विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा असेल किंवा व्यवस्थापनामध्ये लोकांची असेल त्याला पुण्याला जावं लागेल. आता त्याची सगळी पूर्तता या उपकेंद्रांमध्ये होणार आहे. त्यामुळे पैसा वेळ ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या मुलांचं वाचणार आहे. त्यामुळे या उपकेंद्राची अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आज ते त्याचं उद्घाटन होत आहे. ते व्यक्तिशः आनंद आहे. आपण भारतात उल्लेख केला UGC असेल किंवा AICTE असेल या ज्या बॉडी आहेत यांनी शिक्षणात सुधार करण्यापेक्षा नियमांतच बडगा जास्त उभारण्याचं पाहायला मिळतं आणि फार काय त्या ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत. नेमकं कशा स्वरूपाने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. तर दुर्दैवानं ह्या ज्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत AICTE असेल UGC असेल यांचं दायित्व काय होतं तुम्ही प्राप्त परिस्थितीनुसार आपण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण थोडं काही महाविद्यालय स्तरावर काही वेगळं करायला गेलो तर त्याच्यावर मग आक्षेप येतो. आज कौशल्य विकास कार्यक्रमातून आज जो परिवर्तन येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती वापर करतात, किती विचार केला आहे या विद्यापीठांनी या AICTEने किंवा UGCने. नवीन शैक्षणिक धोरण जे आता घातलेलं आहे या संदर्भात किती आम्ही त्याच्यात परिवर्तन केलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. फक्त मिळालेल्या अधिकाराचा फक्त वापर करायचा आणि त्याचा वापर विकासात्मक कामामध्ये करण्यापेक्षा फक्त नियंत्रण ठेवण्यामध्ये करायचा हे काही उचित नाही. त्यामुळे या कार्यपद्धतीत बदल केले पाहिजे. मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांना या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जे बदल आम्हाला अपेक्षित वाटतात त्या समेत मी त्यांना स्वतः त्या बाबतीत भेटणार आहे. आणखी एक विषय आहे की खाजगी जे शिकवण्या आहेत क्लासेस आहेत त्यांचा इतका मोठा हे झाला आहे की आता कॉलेजेस त्यांच्या हे झालेले आहेत म्हणजे अधीन झाल्यासारखं झालेलं आहे की तुमच्या क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आमच्याकडे द्या आणि आम्ही त्यांना हे करतो अशा स्वरूपाचं हे होताना पाहायला मिळतं. दुर्दैवानं हे वास्तव आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या नवीन विशेष महाविद्यालयाला मान्यता मिळाली ते तर खाजगी कोचिंग क्लासच्या बरोबर करार करून ते चालवत आहेत अशी वस्तुस्थिती आहे. अनुदानित महाविद्यालय जे आहेत त्यांच्या बाबतीत असे काही प्रकार उघडकीस येत आहे ते दुर्दैव आहे. कोचिंग क्लासची वाढ होणं हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव आहे, अपयशी गोष्ट. मग ते संस्थाचालकांचं असेल, महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक प्राचार्यांचं असेल, या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्याचा विद्यापीठ असेल, हे सगळ्यांचं अपयश आहे. आज किती प्रचंड प्रमाणामध्ये गरिबाचं शोषण चाललं आहे. सरकारी फी किती आम्ही देतो 5,000 10,000 फी आहे. आम्ही मोठ्या सांगतो आम्ही की आम्ही फुकट शिकवतोय, कमी पैशात शिकवतोय, परंतु ह्या मला अजून समजलं नाही की हीच मुलं उद्या कोचिंगला जावं लागतं. आईवडिलांच्या अपेक्षा आहेत आपल्या मुलांनी पुढे जावं म्हणून. 1.5 लाख रुपये तिथे 2-2 लाख रुपये फी आहे. आणि म्हणजे मला वाटतं ही जी फसवणूक चालू आहे कोचिंग क्लासच्या नावाखाली त्याला काहीतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे. 2 दिवसापासून राज्यामध्ये पाऊस पडलेला बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस आढावा घेतलेला किती दिवस आम्ही आकडेवारी मागवली, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करावेत. पण यापूर्वीसुद्धा आपण सततचा पाऊस आपल्या कधीच नियमात नव्हता. गारपीट का अवकाळी पाऊस होता, आपण सततचा पाऊस त्यामध्ये घातला. म्हणजे पहिल्यांदा राज्यामध्ये एवढा मोठा बदल झाला आहे. मला वाटतं 14,000 कोटी रुपये आपलं सरकार आल्यापासून आम्ही दिले शेतकऱ्यांना. हे सुद्धा नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत. कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. सगळ्या सूचना यंत्रणेला दिलेल्या आहेत. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे. मला वाटत नाही आता काय की सगळे राजकीय आरोप चाललेले आहेत. 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, विधानसभेने आता मान्य केलेलं आहे, दोन्ही एक मताने. म्हणजे मग जर विजय वडेट्टीवारांना असं वाटत असेल तर विरोधी पक्ष नेते होते ते तरी समग्र तर सांगायला पाहिजे होतं ना. तिथं तर म्हटलं एक मताने ठराव करा. आता अशी कोणती उपरती त्यांना सुचली. असं आहे की तुम्ही आता या मराठा समाजाच्या प्रश्नाचं राजकारण बंद केलं पाहिजे लोकांनी. जे आरक्षण मिळालं हे योग्य आहे, ते फक्त उद्या आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं पाहिजे. ही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीचं भान ठेवून आता काम करण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये अतिशय बारकाईनं सगळ्या विषयात समजून घेतलेला होता. विशेष करून आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा
या सगळ्या कायद्याच्या चाकोरीत उलट ते मुख्यमंत्री असताना आपण हा काय विसर का वाटतो लोकांना. माननीय फडणवीस हे मुख्यमंत्री असताना माननीय उच्च न्यायालयात आपलं आरक्षण टिकलं आणि ते आमचं सरकार असेपर्यंत ते मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपलं आरक्षण टिकलं होतं. 2.5 वर्षामध्ये जे घरातून कारभार करत होते त्यांना महाराष्ट्र समाधान नाही. फेसबुकवरून राज्य चालत नाही. फेसबुकवरून राज्याच्या लोकांच्या भावनेचा तुम्हाला भावना कळणार नाही. पण दुर्दैवानं महाराष्ट्राने भोगलं 2.5 वर्ष. त्याचा परिणाम आहे. मला वाटतं आता आरक्षण दिलं आपण आणि ते 100% टिकेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालेली, महाराष्ट्राच्या एकाही व्यक्तीचं अजून नाव नाही आहे, कसं एकंदरीत बघता किंवा काय? केंद्रीय निवडणूक समितीचा अधिकार आहे, भाष्य करणं उचित नाही. सर, नगर दक्षिण मतदारसंघासाठी तुमच्या देखील नावाची चर्चा सुरू झालेली आहे. हे सगळ्यांची नाव चर्चा फार लोक इच्छुक आहेत. तेव्हा असं काही म्हणून तो आता मुलाखती झाल्यात, निरीक्षक घेऊन गेलेत, अहवाल सादर होईल. नंतर त्यामध्ये मुख्य निवडणूक जी नियंत्रण समिती आहे तर ते त्याबद्दल निर्णय घेईल. आज 190 का 98 उमेदवारांची नावं जाहीर झाली देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये काय आपलं युती सरकार आहे, 3 पक्ष सरकार आहे, स्वाभाविक वेळ लागेल थोडासा जागा वाटणं. संजय राऊत म्हणतात की कोल्हेंनी मोर्चा काढून आपल्यावर आरोप केले. जाऊ दे, सोडून काही फायदा नसतो. ही काही जिल्ह्यातल्या बाकीच्या नेत्यांची फूस मिळते का? काय लक्ष घालतो मलाच माहित आहे काय चाललेलं आहे. मी अजिबात लक्ष देत नाही. मला मोर्चे काढायचे, काय मागण्या करायच्या, प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या मी काय भाषा करणार. बाळासाहेब थोरातांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केले. त्यामध्ये ते म्हणतात की भाजपला आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांसाठी रिझर्वेशन करावं लागणार आहे, कारण बाहेरच्या आरक्षण मागावं लागणार आहे. बाळासाहेबांनी तोच विचार केला पाहिजे इकडे येताना. उद्या इकडे आरक्षण जर द्यावं लागेल भाजपच्या लोकांना तर मग मला संधी कशी मिळणार. ते मला वाटतं त्यांना तो आरक्षणाचा मुद्दा पक्षांतर्गत सोडवायचा आहे. म्हणजे मला पक्षात आल्यानंतर संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा दिसते. काल अहमदनगरमध्ये लोकसभा उमेदवारी त्यांच्या अंतर्गत मारामाऱ्या चालू आहेत आणि त्यांना पराभव. मला कळत नाही विरोधी पक्षाला काय चिंता आहे आमची. की आमचे उमेदवार जाहीर होतील, एकमात्र यादी जाहीर होईल, 45+ आकडा आमची महायुती महाराष्ट्रात पार करेल. संजय राऊत म्हणतात आमच्याशिवाय ते यादी जाहीर करू शकत नाही, कारण शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप कधी जिंकू शकलेलं नव्हतं. संजय राऊतांचं मानसिक संतुलन त्या ठिकाणी ढासळलेलं आहे. मागे मी कोण बोललो होतो, तुम्ही त्याच्यामुळे सावध राहा. काय होऊ शकतं असं माझं. एक विषय असा आहे की मराठाला आरक्षण दिले 10%, परंतु सगळे सगळे होत नाही. म्हणून आता आम्ही लोकसभेला सगळेजण उतरणार आहोत. असे प्रत्येक गावागावातून ठराव होत आहेत. नाही असं काही नाही आहे. ते फक्त एक प्रकारचे हाईप केलेला इश्यू येतो. आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षणाबरोबर आहे. फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालेला आहे. मी सांगेल ते ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे असं चालणार. राज्यामध्ये अनेक वर्ष लोकांनी जे खस्ता खाल्लेले आहेत, विकासाची मंदिरं उभी केलेली आहेत. आज बहुसंख्येनं असणाऱ्या मराठा समाजाला मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळालेली आहे. सरकार आरक्षण देत आहे. तुमचं बोलतो आणि कोण हे महत्त्वाचं आहे. मी आता मला वाटतं जरंगे पाटलांना माझी सूचना आहे या निमित्तानं की आता आपण आंदोलन थांबवा आणि सगळे म्हणून 10% आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. सर, एक शेवटचा प्रश्न. कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपला आव्हान देण्यासाठी महायुतीतलेच जे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते कुठेतरी शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोण कुठे जातील कोण चिंता आहे की महायुतीचे उमेदवार राज्यामध्ये त्यांना 100% यश मिळणार. कोण कुठं जातं आणि कोण कोणाच्या मांडव जोमसतं माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व नाही. पण महानाट्याच्या निमित्ताने सगळे भाजपचे किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते महानाट्याला जात आहेत. असं आहे की महानाट्याचा अंक आता 2 अंकाचा असतो, 3 अंकाचा असतो. पुढं काय आता पडदा पडला आहे त्याच्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.